ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या घरावर मराठा आंदोलक धडकणार होते। श्रावण देवरे यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती। ओबीसी नेते श्रावण देवरेंच्या घरावर संभाजी ब्रिगेड आंदोलनाच्या पवित्र्यात होती। मराठा आंदोलक पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेतले। दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी श्रावण देवरे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। उपनगर पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले। आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे। त्या या आंदोलनाचे दृश्य आहे आपण बघतोय। दृश्यांमध्ये श्रावण देवरे यांच्या आपण आंदोलन करताय का आंदोलन करताय? एवढा मोठा मराठा समाज आणि त्या मराठा समाजांच्या महिलांबद्दल हा श्रावण देवरे एवढा विचित्र भाषा बोलतो। ज्या महात्मा फुलेंनी स्त्री सत्ताक पद्धत कशी आहे या महाराष्ट्राला सांगितली, सत्यशोधक चळवळ मराठा समाजाने पुढे चालवली आणि हा देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठा आणि इतर बहुजन समाजांमध्ये आग लावण्याचं काम करत आहे, चुकीचं लिखाण करत आहे। त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आज आम्ही त्याच्या घरापर्यंत आलेलो आहे। पण त्याला पोलिसांनी आधीच स्थानबद्ध केलेलं आहे आणि पोलिसांच्या या तत्परतेलाही सलाम आहे। एवढी गुन्हेगारी नाशिकमध्ये वाढलेली आहे, गुन्हेगारांच्या आटोक्यात नाही आणि यांना श्रावण देवरे सारखा ओसामा बिन लादेन यांनी स्थानबद्ध केला, याबद्दलही मी या पोलिसांचा निषेध नोंदवतो। पुढची भूमिका काय दिसला की फुटला हीच भूमिका राहणार आहे। जो कोणी